महाराष्ट्रातील सर्वात मोठा फॅशन शो इंडिया बिगेस्ट फॅशन शो 2025 एरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दिमाखात पार पडला। या भव्य सोहळ्याचे आयोजन प्रसिद्ध फॅशन आयोजक माधुरी जायभाई यांनी केले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी या फॅशन शो मध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला। या स्पर्धेत लहान मुलांचा गट, मिस, मिसेस आणि मिस्टर या विभागांमध्ये फॅशन रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आली। महिलांना आणि निवडितांना आपले व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आयोजक माधुरी जायभाई यांनी केले। स्पर्धेच्या परीक्षक मंडळात ऋतुजा जगदाळे, विकी शिंदे आणि शिल्पा दीक्षित यांनी काम पाहिले। 3 ते 6 वर्ष गट उन्नती घाटोळे विजेती, भूमिका खरिया, चैत्राली जाधव फर्स्ट रनर अप, सारा बर्वे सेकंड रनर अप। 7 ते 10 वर्ष गट ईशा विजेती, सान्विका मोरे फर्स्ट रनर अप, अजिंक्य डेरे सेकंड रनर अप। 11 ते 15 वर्ष गट दर्शना गवई विजेती, आरुषी फर्स्ट रनर अप, मनस्वी पवार सेकंड रनर अप। मिस गट पूजा राखमाजी विजेती, स्नेहा सुरवडे फर्स्ट रनर अप, रेणुका पवार सेकंड रनर अप। मिसेस गट सुप्रिया कांबळे विजेती, परी मालविया फर्स्ट रनर अप, नताशा तिकोणे सेकंड रनर अप। मिस्टर गट गणेश वाघमारे विजेता, शरद घावे फर्स्ट रनर अप, समीर चौधरी सेकंड रनर अप। सर्व विजेत्यांना पारितोषिके आणि मानाचा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी नितीन झगरे, शुभम निगडे, आशिष काणेकर यांचे विशेष सहकार्य लाभले। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती नाना मळेगावकर, सह्याद्री माळेगावकर, अतुल गुंजाळ, सचिन मोहिते, माधुरी शिंदे, अनुराधा देशमुख आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन माधुरी जायभाई यांनी केले। या भव्य फॅशन शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उदयोन्मुख मॉडेल्सना आणि महिलांना एक प्रेरणादायी व्यासपीठ मिळाले असून आयोजक माधुरी जायभाई यांनी पुन्हा एकदा फॅशन विश्वात आपला ठसा उमटवला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। ॲक्च्युली या इव्हेंटसाठी मी 2 ते 3 महिन्यापासून माझं स्ट्रगल चालू आहे आणि सर्वात फर्स्ट गोष्ट माझं स्मॉल किड्स बेबी 9 मंथ्स आहे, त्याला मी हँडल करून मी हा आजचा एवढा जे 400-500 लोकांचा क्राऊड जमा केला आहे ना, त्याला पाहून मी हे सर्व गोष्टी केल्या आहे। आणि प्रत्येक वेळी आपल्या इव्हेंटमध्ये कंपल्सरी क्राऊन, ट्रॉफी, सर्टिफिकेट्स असे कमीत कमी फीसमध्ये मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते किंवा प्रत्येकाला असं प्लॅटफॉर्म मिळावा किड्सला, अशी माझी इच्छा असते। आणि खूप छान प्रतिसाद दिला लोकांनी, जबरदस्त। आता ॲक्च्युली हे कंटेस्टंट मुंबई, औरंगाबाद, गोवा, सोलापूर, कोल्हापूर असे खूप नगर, असे खूप लांबून ठिकाणावरून हे सगळे कंटेस्टंट इथे जमा आले होते। तरी मला असं वाटतं की महिलांनी फक्त चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नाही राहिलं पाहिजे। त्यांचं जे स्किल आहे ते त्यांनी म्हणजे प्रेझेंट केलं पाहिजे, स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे की हां तीही करू शकते। मला 100% सक्सेस 100% नाही, ते म्हणतात ना 100पेक्षा 200% तो टप्पा पार केला आहे मी आज। नेक्स्ट प्लॅन आहे, लवकरच कळेल। मला ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचा सगळ्यात फर्स्ट खूप सपोर्ट आहे, खूप, त्याच्यामुळे मी या सर्व गोष्टी करू शकते। ॲक्च्युली मला खूप छान वाटतंय की या ठिकाणी माधुरी जायभाई ज्या ऑर्गनायझर होत्या कार्यक्रमाच्या आणि त्यांनी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केला होता आणि यांच्या मागच्या शोला देखील मी प्रेझेंट होते, त्यावेळेस देखील त्यांनी मला एक गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि आजच्या कार्यक्रमालाही मी चीफ गेस्ट म्हणून होते। ॲक्च्युली मला खरंच तर माधुरी जायभाई मॅडमबद्दल 2 शब्द सांगावेसे वाटतात। ते असे की छोटा बेबी असताना देखील एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने एक आयोजन केलेलं आहे। खरंच मी त्यांना दाद देते या सर्व कार्यक्रमासाठी त्यांना। नमस्कार, रॉयल ग्रुपच्या आपल्या माधुरी जायभाई मॅडम आहेत, त्यांनी आज इंडियाज बिगेस्ट फॅशन शो 2025 आणि इंडियाज बिगेस्ट डान्सर 2025 असा खूप मोठा भव्यदिव्य असा मॉडेलिंग शो आणि डान्स परफॉर्मन्स आज आयोजित केला होता। त्या शोसाठी खूप असे मोठ्या प्रमाणात स्पर्धक या शोसाठी उपस्थित होते आणि त्या शोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। आपण सगळ्यांना नमस्कार। आम्ही इथं माधुरीताईचा जो शो आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं पार्टिसिपेट केलं होतं, 5 वर्षाची आहे ते। शो खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केला आहे, ऑर्गनाईज केलेला आहे आणि लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कॉन्फिडन्स आणि बोलण्याची जे कॉन्फिडन्स लागते, रॅम्प वॉकला जे कॉन्फिडन्स लागते ते तुमचं ग्रूमिंग होतं आहे अशा शो केल्याने आणि मुलांना समोर जाऊन ते खूप कामी येते म्हणजे फ्युचरमध्ये। म्हणून अशा प्रकारच्या शोमध्ये भाग घेतल्याने मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते आणि IQ पण वाढते। तर माझं सगळ्या ऑर्गनायझिंग कमिटीला खूप खूप धन्यवाद। आणि माझी मुलगी आज या शोमध्ये एक 3 ते 6च्या वयोगटामध्ये विनर झालेली आहे।
तिने खूप राधाराणीचा गेटअप घेतला होता आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगलं केल्यामुळे तिला विनर दिला आणि पार्शियलिटी बिलकुल पण नाही, खूप व्यवस्थित रँकिंग केलेली आहे। मी याच्यासाठी नाही म्हणत आहे की माझी मुलगी आली, कारण आम्ही पूर्ण शो बघितला आहे। प्रत्येकानं डान्स कॅटेगरीज असू द्या किंवा 3 ते 6ची कॅटेगरी असू द्या किंवा ग्रुप 2 असू द्या किंवा फायनल असू द्या, प्रत्येकांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार, ॲबिलिटीनुसार आणि त्यांनी जे परफॉर्म केलं त्याच्यानुसार त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पण असेच आपल्या मुलांना अशा कार्यक्रमामध्ये घेऊन या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली पण लोकांसोबत, नवीन नवीन लोकांसोबत ओळखी होते। मैं आज आई हूँ हमारी इंडियाज़ बिगेस्ट फैशन शो सीज़न 4 में, और आज मैं हुई हूँ फर्स्ट रनर अप। थैंक्स टू माधुरी मैम फॉर दिस ब्यूटीफुल अपॉर्चुनिटी, और हमें ये मौका दिया हमें अपने आप को प्रूव करने का दैट वी आर सो गुड इन फॅशन शोज। फर्स्ट ऑफ ऑल तर मी पुण्याचीच आहे प्रॉपर, सो हे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी की मी फर्स्ट रनरअप येईल म्हणून। अपेक्षा होती की विनर होण्याची, बट हे खूप माझ्यासाठी एक सॅटिस्फाईड होतं माझ्यासाठी की मी फर्स्ट रनरअप आले। खूप छान वाटलं, माधुरी मॅमने मला एक छान संधी दिली, प्लॅटफॉर्म दिला मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी। खूप छान वाटलं आणि आज माझी फॅमिली पण माझ्यावर खूप प्राऊड फील करेल की मी फर्स्ट रनरअपमध्ये फर्स्ट विनर झालेली आहे। सो या थँक्यू, खूप छान वाटतं आहे आणि ती फिलिंग जी आहे ती खूप स्पेशल फिलिंग वाटते आहे। मोमेंट पण छान होता आणि हा एकदम मेमोरेबल मोमेंट राहील माझ्यासाठी। अनपेक्षित होतं, भावना हे शब्दात व्यक्त न करणाऱ्या आहेत। खूप छान वाटतंय मला। डेफिनेटली मी जर मला संधी भेटली तर मी नक्की करेल ह्या फील्डमध्ये। ॲज अ प्रोफेशन मी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहे, बट फर्स्ट टाईम होता आणि फर्स्ट टाईममध्ये विनर होऊन इज लाईक अमेझिंग एक्सपिरियन्स। सो नेक्स्ट टाईम जर मला फॅशन शोचा संधी भेटली तर मी नक्की करेल डेफिनेटली। ॲक्च्युली थँक्स टू हर, माधुरी मॅडमला थँक्यू आणि डान्स अकॅडमीला थँक्यू की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली आम्हाला रॅम्प वॉक करायची आणि ह्याच्यानी एक कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे। सो थँक्यू माधुरी मॅडम। मी देवीचं, दुर्गा मातेचं याच्यासाठी रूप घेतलं, कारण आजकाल बघत आहात तुम्ही महिलांवर किती अत्याचार होत आहेत। आणि मी एक खेडेगावातून आलेले, कळम गावातून आलेली आहे मी, आणि एक खेडेगावातल्या महिलांनी काय शिकावं ह्याच्यासाठी मी खेड्यातून शहरामध्ये आलेली आहे आणि ही मातेचा अवतार घेतलेला आहे आणि दुष्टांचा मात करण्यासाठी मी ही अवतार घेतलेला आहे। आणि मला खूप आनंद होतो आहे की मी एक खेड्यातून एक गृहिणी आहे आणि एवढं मला आनंद होतो आहे की मी एक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक भाग घेतलेला आहे। माधुरी मॅडमचं खूप धन्यवाद करते मी, त्यांनी मला संधी दिली। नमस्कार, मी पूजा रखमाजी हंडे, मी इथे पुण्यामधलीच आहे आणि आज मला खूप अभिमान वाटतो स्वतःवर की मी इंडियाज बिगेस्ट फॅशन शोमध्ये जो काय पार्टिसिपेट केला, मी माझा 100% दिले आणि आज मी याची विनर आहे आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी माझा 100% देऊन ह्या विनरची हकदार ठरले। थँक्यू फॉर गिव द ऑपॉर्च्युनिटी माधुरी मॅम, थँक्यू। एक मल्हाराची बायको मी बनले आहे बानू। नमस्कार, माझं नाव सान्विका जयराम मोरे आहे। मी 7 वर्षाची असून क्लास 2मध्ये शिकत आहे। माझे हॉबीज आहेत डान्सिंग, कराटे, ॲक्टिंग। थँक्यू सो मच माधुरी मॅम फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी टू अस। माधुरी मॅम, मला खूप छान वाटलं तुमचा या कॉम्पिटिशन बघून, कारण तुम्ही खूप चांगले आहात। खूप छान वाटलेलं आहे। ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम इथं पार्टिसिपेट केलेलं आहे। ॲक्च्युली मॅम मला शो स्टॉपर म्हणून हायर केलेलं आहे आणि खूप छान मॅमने प्रतिसाद दिला आणि मॅम खूप म्हणजे स्ट्रगल करत आले आतापर्यंत आणि खूप बरा वाटला आणि बरेच कंटेंट्स लांबने पण आलेले आहेत शोसाठी, कारण की यांचा शो एकदम वेल डन, खूप छान वाटलेला आहे। नेक्स्ट पण असं त्यांचं जावं म्हणून मी देवाचरणी प्रार्थना। ॲक्च्युली जो मी लुक वेअर केला होता तो नवरदेवाचं लुक आहे आणि मी हे एक्सेप्ट केलं होतं की मला हे व्हायचं आहे आणि जे मला सांगण्यात आलं होतं माझ्या घरच्यांकडून, फॅमिलीकडून किंवा मम्मीकडून काही गोष्टी, सो मी त्याच व्यवस्थित हे केलं, रिसीव्ह केल्या गोष्टी काय। सो मला तो आज प्राऊड फील होतो आहे आणि मी थँक्यू बोलेल मॅमला, माधुरी मॅमला, एवढा सुंदर असा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी निर्माण करून दिला, सो मनापासून थँक्यू। नमस्कार, माझं नाव संदेश रोडे। मी आज कार्यक्रमामध्ये ऑफिशियली ग्रूमर होतो। ग्रूमिंग करताना काल एकच दिवस ग्रूमिंग होती। ग्रूमिंगमध्ये किड्स कॅटेगरीमध्ये 3 एज कॅटेगरी गेलते
3 कॅटेगरीमध्ये प्रत्येक कंटेस्टंट वेगवेगळे होते आणि सगळे फ्रेशर्स होते. नाही बोललो तरी कंटेस्टंट किड्सचा आकडा हा 70 ते 80 प्लस होता. त्याच्यानंतर मिसेसचा पण एक राऊंड होता, त्याच्यामध्ये मिस कमीत कमी 20 ते 22 होत्या आणि मिसेस एक 15 होत्या. त्याच्यानंतर त्यांनी बॉईजचा पण एक राऊंड ठेवला होता. बॉईजमध्ये एक 10 ते 15 जण होते. त्यानंतर एक्सपिरियन्स म्हणता आला की सगळे फ्रेशर्स होते, काही नवीन होते, काही ज्यांनी आधी शो केला होता. जे नवीन होते त्यांच्यासाठी खूप अनुभव असा स्टेज त्यांना भेटला. ग्रूमिंग करताना खूप काही शिकायला पण भेटलं. त्याच्यानंतर जसा शो हवा होता तसा बिगेस्ट शो झालेला आहे ऑडिटोरियममध्ये येरवड्यामध्ये. ओके, यापुढे नेक्स्ट शो त्यांचा लवकरच येणार आहे. थँक्यू सो मच. Hi, good evening everyone. So my name is Atish Balvir Vidlan. I'm a professional model. Recently I won the title of Mr. Pune 2025 in Pune, and I have started my anchoring journey. This is, I guess, my 7th or 8th show that I am doing as an anchor, and I'm hosting the events. My experience about the anchoring is like, it's amazing, and I am really enjoying and loving this job because I love to interact with people. I love to interact with audience, and I have that, aura and energy that I can easily interact with anyone. So I'm just loving this job, and hopefully I am looking forward to do more and more shows as an anchor and as a host. And about this show and about this evening, like I wasn't aware कि ये show it is gonna be happen on a so big level, and I'm so thankful for the organizer Mrs. Madhuri Jaibai, who called me to host her event and to do the anchoring in her event, and I'm so thankful to her. And also I'm so grateful, and I'm so happy after looking all the contestants, the talented people who has participated in this event. Actually they made this event a really great and a really big event, and yeah, that's what. So hoping forward to do more and more events as a model and as an anchor. Yes, thank you so much.